नमस्कार, धीरज किचन मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी धीरज तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय। तर आज आपण दुधीचे मुटके कसे करायचे तेच बघतोय। पौष्टिक रेसिपी आहे, नाश्त्याकरिता किंवा मग जेवणामध्ये डाव्या साईडला वाढण्याकरिता तुम्ही हे करू शकता। तर यासाठी छोट्या साईजची अर्धी दुधी घेतलेली आहे। दुधी स्वच्छ धुवून त्याचे साल काढून घ्यायचे आणि त्यानंतर किसून घेतलेली आहे। आता या किसलेल्या दुधीमध्ये साधारण 1 वाटी चिरलेली मेथी घातलेली आहे। मेथी निवडून स्वच्छ धुवून वाळून त्यानंतर मग चिरून घेतलेली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालायची। यामध्ये 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा, थोडीशी कसुरी मेथी, सुक्या मसाल्यांमध्ये पाव चमचा हिंग, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा जिरेपूड, 2 चमचे धणेपूड, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद आणि आवडीनुसार तिखट घालायचं आहे। अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे। हे अगोदर कोरडच मिक्स करून घ्यायचं। हे मिक्स करून झाल्यावर थोड्या वेळ राहू द्यायचं म्हणजे त्याला त्याचं पाणी सुटतं। त्यानंतर पाव वाटी बेसन, पाव वाटी रवा, पाव वाटी बाजरीचं पीठ आणि पाव वाटी ज्वारीचे पीठ घातलेलं आहे। तुम्ही या पिठाच्या जागेवर फक्त गव्हाचं पीठ सुद्धा घालू शकता। हे आता मिक्स करून घ्यायचं आहे। सेमी सॉफ्ट गोळा तयार व्हायला हवा। इन केस पीठ लागल्यास तुम्ही थोडंसं ऍड करू शकता। गोळा मळून झाला की वरतून 2 चमचे तेल लावून घ्यायचं। याचे आपल्याला मुटके तयार करून वाफवून घ्यायचे आहे। तर त्यासाठी स्टीमरच्या प्लेटला अगोदर तेल लावून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार मुटके तयार करून घ्यायचे आहे। तर इथे मी मध्यम आकाराचे सिलेंड्रिकल शेपमध्ये मुटके तयार केलेले आहे। याला आपण नंतर कट करणार आहोत। तर जशी अळूवडीची प्रोसेस आहे तीच प्रोसेस फॉलो करायची आहे। हे मुटके साधारण 15 ते 20 मिनिटे वाफवून घ्यायचे। तर यासाठी स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे। पाण्याला उकळी आल्यावर साधारण 15 ते 20 मिनिटे हाय फ्लेमवर वाफवून घ्यायचे। जर धीरज किचनचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला प्लीज लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यावर बाजूला एक बेल आयकॉन दिसेल, त्यावर सुद्धा क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीचं व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। 15 ते 20 मिनिटे झालेले आहेत। गॅस बंद करून थोड्या वेळ तसेच राहू द्यायचे। बाहेर काढून थोड्या वेळ थंड झाले की मग व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार कट करून घ्यायचे आहे। हे जे मुटके आहे तुम्ही असेही खाऊ शकता। तुम्ही बघू शकता सॉफ्ट स्पॉन्जी झालेले आहेत। तुम्हाला हलकासा स्पॉन्ज हवा असेल तर यामध्ये किंचित बेकिंग सोडा सुद्धा घालू शकता। आता हे जे मुटके आहे जशी अळूवडी आपण तळून घेतो त्याप्रमाणे तुम्ही तळून घेऊ शकता। एकदम कुरकुरीत होतात आणि तळल्यानंतर साधारण 3 ते 4 दिवसपर्यंत तुम्ही खाऊ शकता। तव्यावर तेल घालून अळूवडी जशी शालो फ्राय केली जाते त्याचप्रमाणे शालो फ्राय करून गरमागरम ताटामध्ये वाढवू शकता किंवा मग जशी आपण ढोकळ्यावर फोडणी घालतो त्याप्रमाणे फोडणी तयार करून त्यामध्ये हे मुटके घालून तुम्ही सर्व करू शकता। तर इथे मी फोडणी देऊन करणार आहे, पण तुम्हाला जसेही आवडत असतील त्याप्रमाणे तुम्ही करू शकता। तर फोडणीकरिता 1 मोठा चमचा तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, कढीपत्त्याचे पानं, 1 चमचा तीळ, आवडीनुसार हिरव्या मिरच्या आणि किंचित हिंग घालून खमंग अशी फोडणी तयार करून घ्यायची। ही फोडणी थोड्या वेळ परतून घ्यायची आणि त्यानंतर हे जे तयार मुटके आहे ते घालायचे आहे। एखादा मिनिट या फोडणीमध्ये परतून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा। गॅस बंद केल्यावर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम सर्व करायचे। तर हे पौष्टिक दुधीचे मुटके नक्की ट्राय करून बघाल। कसे झाले कमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी बघत राहा, घेत राहा आस्वाद महाराष्ट्राचा, फक्त कुठे तर धीरज किचन मराठीमध्ये। धन्यवाद।